4 शहाणे आहेत, त्याच्यात 2 अति शहाणे आहेत आणि 2च शहाणे आहेत, 1 संत आणि 2 भगवंत. कोण शहाण आहे जगात? दुसरं कोण शहाण आहे? 400 एकर जमीन दान, बायको गेली, मुलगा गेला, संसाराची राख, तरी गाथा लिहिला. रामेश्वराला गाथा पाण्यात टाकला, बंबाजीनं मारलं, भावानं उदरीच्या वया डोळ्यात टाकल्या, बायको सोडून गेली, मुलगा पाण्या वाचून गेला, पाण्या वाचून मुलगा गेला. बंबाजीनं मारला पण गाथा सोयल्याईचं सोडलं नाही. तो गाथा पाण्याने तारला आणि ज्याला समाजाने छळ केला त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला. शहाण आहेत. या जगात फक्त 2 माणसं शहाण आहेत, इकडे बाकी सगळे येडेचे ना. 15 लाख घालून सरपंच झालं येड, आणि त्याला विचारलं सई कान फटीत नाही, सईच येत नाही का? आला झक मारायला गेला तिथं. तू राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिला आहे, झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे, येडेच येतो. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एकच पोरग त्याला उरफाट्या बावलीचं. काय करतो ते बंगल्याला? करतो काय? ते पोरगी पाहिलं ते मिवणीला खुणवायचं. ती म्हणली मला दिवस गेले, तेव्हा हे सरळ झालं. काय? 1 देव सत्य आहे, 2 संत सत्य आहे. आणि आता करंट लावून दिला. आता फक्त देव आहे किंवा नाही? आहे. पण एक वर्गाचं म्हणणं आहे देव नाही, एका वर्गाचं म्हणणं आहे देव आहे. आजारी तुम्ही नाही मग बोलत जायचं. एका वर्गाचं म्हणणं आहे देव आहे, सात्विक प्रवृत्तीच्या लोकांचं म्हणणं आहे देव आहे, तमगुणी लोकांचं म्हणणं असं आहे देव नाही. ज्यांना सत्तेचा संपत्तीचा अहंकार आहे त्या माणसांना देव मान्य नाही. का? पैसा झाला मोकार, बेजा झाला कमी. कुत्र्याला बिस्किट, बापाला भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडीत हिंडत, त्या कुत्र्या बरोबर. काहींच्या बायका सासरेशी बोलत नाही, टॉमीशी बोलती. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असल्यावर पप्याच्या आईचा फुल टाइमपास होतो. ईडीच येते फायनल. आता ऐका, अहंकारी माणसाला देव मान्य नाही, ज्याला फुकाट पैसा मिळालाय त्याला देव मान्य नाही, आणि ज्याला संपत्तीची घमंड आहे त्याला देव मान्य नाही. आणि ह्या 3ही माणसांना मी 4 वाक्य विचारतो, जर तुम्ही उत्तरं दिली तर मी सुद्धा म्हणाल देव नाही. पैशाची घमेंड असणारे, ज्ञानाची घमेंड असणारे, तब्येतीची घमेंड असणारे आणि पैशाचा माज असणारी माणसं, ऐका आता. लाकडात अग्नी आहे किंवा नाही? हा ना, हा नाहीला नाही आहे. दुधात लोणी आहे किंवा नाही? आहे. उसात साखर आहे किंवा नाही? मग उलट फिरा, लाकडात अग्नी आहे घर्षण कर, उसात साखर आहे प्रक्रिया कर, दुधात लोणी आहे क्रिया कर, जगात देव आहे साधना कर. फायनल. आता त्याला उत्तर आहे. रक्ताच्या 2 पेशी आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. एज्युकेटेड लोक नीट ऐका, विशेषतः 7वा येतो ना आयोग. ऐका आता बारीक. रक्ताला 2 पेशी आहेत, पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ. ओ गटाचं रक्त सगळ्या गटाच्या रक्ताला चालतं. रक्ताच्या 2 पेशी आहेत, 4 गट आहेत, आणि हिमोग्लोबिनमुळं रक्ताचा रंग लाल आहे. आतापर्यंत ह्या जगात रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला नाही. का? का? अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. एखादा म्हणला पटलं नाही, दुसरं मी देवच आहे म्हणायला होईल तुम्हाला 5 मिनिटात. दुसरं वाक्य, झाड लावलं, खाली गेले ते मुळं. मुळाचे 2 प्रकार आहेत. एज्युकेटेड लोक, शिक्षक लोक, शाळेतले पोरं, मुळातले 2 प्रकार आहेत, स्वटमूळ आणि तंतुमय मूळ. खाली गेलं ते मूळ, वर आलं ते खोड, खोडाला आले त्या फांद्या, फांद्याला आली ती फुलं, फुलाला आहेत 4 भाग, निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी झाडाच्या शेंड्यात गेलंच कसं? हे ज्या इंजिनियरनं नेलं त्या इंजिनियरचं नाव देव आहे. आपले इंजिनियर सोडून द्या, आपले याडपटाचे, त्याला काय 10 लाख भरा, 3,000 पगार घ्या, आणि ज्यानं नोकरीला लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करा. ते सोडून द्या, ते सोडून द्या, ते काय सासरवाडी लकलाभ आहे, त्याचा काय विषय नाही. 3रं वाक्य, एखादा म्हणेल हेही पटलं नाही. 3रं वाक्य, नारळात पाणी आलं कुठून?
देवाची करणी नारळात पाणी. एखादा म्हणाल हेही पटलं नाही. खाटावर आहे, त्याचं मरण जवळ आलंय, मरताना त्याच्याजवळ माणसं आहेत, माणसं त्याच्याशी बोलतायत, पाहतायत, पण त्याचं काहीतरी जात आहे, माझं काहीतरी जात आहे, हे त्याला सांगता येतंय काय? हा किंवा नाही, नाही, माझं काहीतरी जात आहे हे त्याला सांगता येत नाही. आणि शेजारी जो बसलाय त्याचं काहीतरी गेलंय हे याला दिसत नाही. मग जात हे दिसत नाही, गेलं त्याला सांगता येत नाही. ते आहे, त्याचं नाव चैतन्य आहे, त्या चैतन्याचं नाव देव आहे. एखादं म्हणलं हे पटलं नाही. दुसरं उदाहरण, उद्या बाळ जन्माला येणार, आदल्या दिवशी आईच्या सणात दूध आहे, हे बनवणारा कोण आहे? देव आहे. मग एखादा म्हणेल घडू शकतो, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमावाट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पिलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पिलं पाहिजे. पण त्याच्या बापाला का पित नाही? 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. या जगात देव आहे, देव आहे, देव आहे. हृदय मंदिर शोधो देव आहे, हृदय मंदिर शोधो देव आहे, हृदय मंदिर शोधो देव आहे. देव आहे. आता एवढे उदाहरण सांगून जर एखादा म्हणला देव नाही, तर तू सासरवाडीला जा, लहाने मिळून शिका पाहन, येड्यांशी डोकं लावायला आम्हाला वेळ नाही. हाय देव, मिटला प्रश्न. पण देव आहे म्हणजे देव खरा आहे. पण उलट फेरा बरं का मालकरी मंडळी, देव आहे पण तो संतांशिवाय कळू शकत नाही, म्हणून संत खरे आहेत. फायदा काय? धरावे संता जे पाय, हरि प्राप्ती से उपाय, धरावे संता देते पाय, धरावे संता देते पाय, चला देव आहे. फायनल ठरवा का? सरकत पुढे चालू आपण. देव आहे पण तो संतांशिवाय कळू शकत नाही. झालं फायनल. मग देव कोणामुळे कळेल? संतांमुळे. म्हणजे देव तर खरा आहेच, पण कुणामुळे? कुणामुळे? संतांमुळे. बस, देव खरा आहे, संत खरे आहेत, पण संतचं महत्व ग्रंथ वाचल्याशिवाय कळणार नाही, म्हणून ग्रंथ खरे. तिकडं का लक्ष देऊ. संत खरे, देव खराय, संत खरे, ग्रंथ खरे. आता हे तिघही जण खरे आहेत, पण हे ज्ञानाशिवाय नाही. आणि ज्ञान शाळेतलं नाही, शाळेतल्या ज्ञानाला कोणी खात नाही. हे MA BMA कोणी खात नाही. काही शिकलेलं आहे म्हणजे लय अक्कल आहे असं काय नाही. आत्ता शिका 11वीला गेलं येडं, ते प्राध्यापकाची टिंगल करते, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे का येडवण कर. तिला वा झाल्या खाजी दिंडो, तुला काय गाजर कळत अडपट नाही तर. आणि कोण खातं MA आणि FIMA? कोण खातं? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम म्हणजे बाबळीवाणी उतरल्या. कोणी उठायचं 2 खोल्या बांधायच्या, घ्या गाडी. लोकांनी पोरं कुठून आणायची?
जो उठतो तो शाळा काढितो. कोणी उठायचं शाळा. पोरं नको का? पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का बावळाटा? मोठ्या गाडी उभी कर, मी आतून पोर आणतो. जेव्हा लोकांना 5-5 पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. बरं, लोकांना पोरं कुठून होतील? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही, आणि जी बायका करायच्या मूडमध्ये त्यांना तुम्ही बायका देती नाही. लोकांनी करायचं काय? बायका मिळानं रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. काय आणि काढा शाळा, झक मारायला काढा शाळा. पोरं नको का? डीएड बंद झालं. डीएड बंद. डीएड बंद झालं की नाही? झालं की नाही? डीएड बंद, बीएड बंद, एटीडी बंद. अजून 5-7 वर्ष डिप्लोमाला सुद्धा कुलूप लागणार, आणि 10-5 वर्षात इंग्लिश मिडियमला सुद्धा कुलूप. निम्म्यांना आताच पोरं कमी पडली. पोरं कुठे? हे एम.ए. सोडून द्या. हे डोक्याला हे कोण खातं? एम.ए. हे एम.ए. PhD हे कोण खातं? हे एम.ए. PhD LLB DED BEd ज्युनियर केजी, सिनियर केजी, हायर केजी, लोअर केजी, ML DEd आणि BEd आणि आर्ट अँड कॉमर्स आणि सायन्स आणि F1 S1 M.Tech आणि B.Tech आणि डिग्री डिप्लोमा, टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर, पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC UPSC नेट आणि सेट आणि फार्मसी आणि ICT आणि ॲग्री डिग्री डिप्लोमा, MBA आणि BA, हृदयरोग तज्ञ, गुडघातज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बाळरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्त गडी तज्ञ, आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. मेनकाचे पिमे आले. ते ज्ञान नाही, पण कोणतं ज्ञान? 4था अध्याय. मालकरी मंडळी, मालकरी मंडळी, कोणतं ज्ञान? 4था अध्याय. ते ज्ञान पाहिजे बरवे जरी म्हणे अत्याने संताय भाजावे, सर्वश्री तनु मन जीवे चरणाशी लागावे, आगर कतरावे दाशी कळ. कोणतं ज्ञान? 12वा अध्याय. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. कोणतं ज्ञान? अंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभावे. आतलं ज्ञान नसलो काय उपयोग? गडी देखणार नाही, पण गडी नाही. गडी देखणार नाही, कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना, काय उपयोग त्याचा? ऐका यादी, यादी ऐका, यादी ऐका, यादी. साबरीचं वन लावून फायदा नाही. नीट ऐका, साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. जेवढं घुसल तेवढं. त्याच्या पुढं ऐका, पुढं ऐका त्याचं, पुढं ऐका त्याचं. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि सुरीचं धन कोणाला लकलाप नाही. पुरावा 18वा अध्याय. वार्याचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धन. पुन्हा पुरावा त्याला. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू न वलंडवे आणि मशका शिंदू न तर. वव्या विव्या प्रमाण बिमान डायरेक्ट पाहून घ्यायचं, लिहून घ्यायचं. मग तुकाराम महाराजांचा पहिला मुद्दा संपला. चिंता बिंता काही करायची नाही. मग करायचं काय? सिद्धी असू द्यावे समाधान, सिद्धी असू द्यावे समाधान, सिद्धी असू द्यावे समाधान, सिद्धी असू द्यावे समाधान.
जाते ते नाही चाचरणाचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता विंता काही करायची नाही. कटेवर हाते विटेवर उभा आहे तो जगा. तुम्ही आम्ही हाताळ जोडायचं नाही. देव आहे, देव आहे, देव आहे. फायनल. पुन्हा वळवळ करायची नाही. देव आजारी तुम्ही. देव 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 फायनल. हा देव आहे, प्रश्न मिटला. आता दुसरा मुद्दा. तिकडं नका लक्ष देऊ. ते असंच करतील ते. तिकडं नाही लक्ष दे. ती जागा तुमची कमी पडली. आपलं कीर्तन असं गल्ली बोळात नाही चालत. मोकळं वावर लागत त्याला. असं कोणता ठेल गंमत नाही चालत. आपलं त्याला 4-5 एकर रान लागत. विठाला विठा. चला फायनल. आता दोन्ही मुद्दे फायनल झालेत. अभंग कोणाचा? एक. देव. प्रश्न मिटला. अभंगातला तिसरा मुद्दा सुरू करायचा आहे आज. इथपर्यंत काही शंका नाही. देव आहे, देव आहे, देव आहे. मानणं किंवा नाही हा तुमचा प्रश्न आहे. त्याच्याशी आम्हाला डोका लावायला वेळ नाही. पण देव आहे. फक्त ज्ञानाला किंमत आहे. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज नो एनी व्हॅल्युएशन. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे. आणि ज्ञान जर असेल तर वयाचा विचार नसावा. उत्तर. वय होतं 7 वर्ष आणि एकाचं वय होतं 1400 वर्ष. 1400 वर्षाचा योगी 7 वर्षाच्या मुलीच्या पाया पडला. का? 1400 वर्षाचा योगी अहंकारी होता आणि 7 वर्षाच्या मुलीला ज्ञान होतं. मी योगी आहे हा चांगदेव महाराजांना झालेला अहंकार होता आणि अहंकारामुळे त्यांना 7 वर्षाच्या 9 वर्षाच्या मुलीच्या पायापुढं वाकावं लागलं. 70 वर्षाचा बाप जर जुगार खेळत असेल आणि 11वीचा पोऱ्या जर त्याला जुगार खेळू नको म्हणत असेल तर 70 वर्षाचं म्हातारं मेल्याचा अजिबात खेद नाही. खेद नाही. का? 70 वर्षात त्याला अक्कलच जर आली नाही तर त्यानं जागा तरी का गुंतवावा. 40 वर्षाचा बाप जर पिऊन येत असेल आणि तो जर बायकोला मारत असेल आणि 5 वर्षाचं पोरग जर बापाचा पायजमा धरून म्हणत असेल पप्पा मम्मीला मारू नका. 5 वर्षाचं पोरग ज्या टोणग्याला 40 वर्षाचं शिकत आहे त्यानं कीर्तन संपल्यावर जरी फाशी घेतली तर एवढा त्याचा खेद करायची काही कारण नाही. कारण ती तशी अडचणच होती. ते मरणं गरजेचं होतं. त्याला 5 वर्षाचं पोर शिकवते तरी 40 वर्षाच्या टोणग्याला कळणं. बायकांनी मारलं तरी काही दारुडे दारू सोडीनं. इतकी नालायक अवलाद आहे. बायकांनी हाणलेत बरेच दारुडे. बायकांनी लाईटा बंद करू करू. पण निर्लज्ज अवलाद तीच झक मारणार परत. काय झालंय या 5-6 वर्षामध्ये हलकट माणसांना समाजात किंमत आल्यामुळं चांगल्या माणसांना त्रास झाला. फुकाट खायची सवय लागली. कष्ट नको. फुकाट पाहिजे. पेंड पेंड पेंड. पैसे कमी पडले स्वऱ्या करा. स्वरीत नाही भागलं झक मारा. पण आकली नाही ना वापरायच्या. काय आकली वापरायची गरजच काय? फुकाट बापानं कमवून ठेवलंय सगळं. फक्त घामवायचंच आहे ना. त्याला काय एवढं टेन्शन घ्यायचंय. अभंगाला सुरुवात करायची आहे. फक्त बारीक ऐका. आज तिसरा मुद्दा. आज गायक वादक गुणी जन्मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इच्छामणी गणेश मित्र मंडळ कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजी मंडळ रामगल्ली आबोणा तालुका कळवण कार्यक्रमाचे आयोजक संयोजक श्रीराम गणेश मित्र मंडळ ग्रामस्थ भजनी मंडळ आजच्या कार्यक्रमाचे संयोजक श्रीराम गणेश मित्र मंडळ आंबोळा कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गायक वादक भंडी मंडळ गायक वादक गुणी जन्मंडपाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले स्टेजवर उपले महिला आघाडीच्या बाया गचत गटाच्या बाया कॉलेजच्या पोरी दारुडे बुरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेतलं. दारुडे बिरुडे बेवडे बिवडे पळून जाणाऱ्या पोरी प्रेम भंगार न करणाऱ्या पोरी बापाला धोका देणाऱ्या पोरी बापाला उचलून आपडणारी पोरं गायक वादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. पुढारी फाडारी सगळे. गाव पुढारी वरच्या पुढाऱ्यांवर जाणारे खाल्ली पुढारी गायक वादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सप्त्यामध्ये सगळ्यात मोठं कौतुक करावं ते सप्त्यात घुसायचं. आपल्याला पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाराचं. का? 6 वर्ष शेतकरी दुष्काळाने पिडला पण त्यानं अन्नदानाची हायगाई केली नाही. आणि ह्या जगात आजही अन्नदानात श्रेष्ठ जर कोण असेल शेतकरी. श्रीमंत अवलादी अन्नदान घालीत नाही. ते पार्ट्या देतील बोकडे देतील लाल जुलाब होस्तवर. पण हे नाही देणार.
नाही नाही नाही, गरीबच अन्नदान करते. तुम्ही सगळ्या सप्त्यांच्या पंक्ती तपासा, कोणाच्या आहेत? गरीबाच आहे. ती श्रीमंत नाही घालणार, अवलादी नाही घालणार. गरीबाला म्हणून पहा तुमची पंगत यावर्षी कॅन्सल करा, तो म्हणतो पिठलं भाकर घालीन पण पंगत घालीन. जाऊ द्या, माझ्या घरात माझ्या 2 शेळ्या गेल्या, त्यात काय एवढं विशेष नाही. माझा भात वाहून गेला, विशेष नाही, पण अन्नदान मी घालणार. श्रीमंताच्या घरी आजही तुम्ही गावात जाऊन पहा, कोणाच्याही घराचा 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, गरीबाच्याच. श्रीमंत अवलादी माणसं मोजित आहेत. 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. दरिद्रीच नाही. आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा. काय ताटल्या खाता का निवांत जेवा? या वाड्या चपात्या वाढी ती का शेतकऱ्याला? अरे ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बसीत, आणि तू या चपातीचं काय करते? शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळे देऊन चहा येतोय. आणणारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते. अरे काय मुळ्यात दुखातो सांगतो अंचार. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना. हो, श्रीमंताच्या घरात गरीबाच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत. अजून 1 वर्षानं श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना, फक्त पाहुण्या पुढे कप न्यायचा. आणि पाहुण्यानं जीवीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. आणि त्या बाईनं म्हणायचं बाबाचा प्रसाद घे, आग लाव त्या प्रसाद. महाराज 6 वर्षे शेतकरी दुष्काळाने पेडला. 7व्या वर्षी त्याच्या तोंडातला घास मागच्या आठवड्यात गेला. 7 वर्षानं त्याच्यावर चांगले दिवस आले. पण पंचनामा करायला आलेली माणसं, आमचं आयुष्य गेलं ढेकळात आपलं. ते फक्त 5 मिनिटं पाय बांधाव ठेवला आणि पाय भरला. कशानं? गाळानं. आली बा पेपरला बातमी, त्यांनी गाळात पंचनामा केला. आमच्या मागून पुढून गाळ घुसला, त्याचं काय नाही. काय न्याय झालाय महाराज. एक वाक्य सांगतो तुम्हाला, थोडी कळ काढा महाराज. एक 5-10 वर्ष या देशात शेतकरीच राजा होणार आहे, एवढं ध्यानात ठेवा महाराज. फक्त शेतकऱ्याच्या 2 गोष्टी त्याच्या हातात नाही. त्याचं जगणं निसर्गावर आहे, आणि त्यानं ठरवलेल्या मालाला भाव ठरवायचा अधिकार त्याला नाही. नाही तर तो सगळ्यांचा बापच आहे. तुमचं काय मत आहे? त्याला कोणाची बुटं चाटायची गरज नाही. त्याला फक्त निसर्गाला साथ द्यावा, आणि त्याने कमवलेल्या मालाचा भाव ठरवायचा त्याला अधिकार असू द्या. तो कोणालाच रामराम घालीत नाही, त्याला गरज नाही. ते भंगार आहे का ते? बळीराजा आहे तो. पण ध्यानात ठेवा, कष्ट करणाऱ्याला किंमत राहिली नाही. एक चला थोडं पुढं कुठून आलं तो ध्यानात ठेवायचं. 1 पंक्ती घालणाराचं कौतुक करावं. 2 पंक्तीला येणाराचं कौतुक करावं. कारण पंगत कोणी घालील, जेव्हा माणसं नको का? आणि 3 आंबोना मंदिराच्या इच्छामणी गणेश्वर पण दिनाला सगळ्यात मोठं कौतुक करावं, ते पंगत वाढणारांचं. पंगत कोणी घालील, वाढायला कोणी पाहिजे ना. आणि लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे आहेत. गावात 3000 लोकांची पंगत पोरं वाढीतात, त्यांचं कौतुक का करू नये? आणि गावातले हे सगळे कार्यक्रम तरुण पोरामुळेच होत्या. कमिट्या फिमिट्या काही करती नाही, फक्त माईकवर माझी लाल करा, काय करते नाही. सप्ता कमिटी केव्हा बादल्या उचली? ती बादल्या उचलेलं कोण आहे? पोर आहे. आणि पाया पडून सांगतो सगळ्या गावातल्या लोकांना, पोरांना वापरून घेऊ नका, त्यांना जरा संध्या द्यायचा. सप्त्याची मीटिंग बसवताना तुम्ही पोरांचं ऐकू नका, पण 4 पोरं मीटिंगला बोलवायचा. त्यांच्या कानावर असू द्या. ते सगळ्यात चुकीचा निर्णय घेतील असं नाही. त्यांच्या मनाने एखादा महाराज राहू द्या, त्यांच्या मनाने एखादी माईक सिस्टीम राहू द्या. त्यांना नुसते सीझन पुरते वापरू नका. 9 लोकांची ग्रामपंचायत असली तर 2 याडफटक्या होईना बाया घ्यावा लागत त्या. चाल ग बाई चाल, तिला विचारलं सई. मग 2 याडपाटक्या होईना बाया घ्यावा लागत त्या. तर प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत 2 तरुण पोरं पाहिजेत.
कमिटीत जुनी मंडळी नंगाट, त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढायचे, तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खातीन, पण सगळे मिळून खा ना. संडाचे भांडे तुम्ही खायचं आणि भांड्यातलंही तुम्हीच खायचं, दुसऱ्याला खाऊ द्या. आणि पोरं चुकीचं करतात असं नाही, आपण त्यांना दिशा देत नाही. काय मध्ये तुमचं? काल्याच्या दिवशी फक्त माईकवर सांगा शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही. 5 पोरं बादल्या घेऊन पळतात, पण तुम्ही त्यांना वापरूनच घेत असाल तर उपयोग नाही त्याचा काही. प्रत्येक लोकांनी पोरांना वापरून घ्यायचं आणि मग म्हणायचं पोरं बिघडले, पोरं बिघडले, पोरं बिघडले. या मूर्खपणाच्या गप्पाला किंमत नाही. तुम्ही तर जुनी मंडळी गावात जमूनच देत नाही कोणाला. पोरानं टाळ घेतला, म्हातारडं उठलं, गाप. ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्यावर या. कुठं तुझ्या नादी लागत? मी बाईच्या नादी लागन पण तुझ्या नादी लागायचं नाही. काय करायचं मला? त्याच्यामुळं वाटोळं झालं. यावर तुमचं मत काय? पोरांना चान्स द्यायचा. आणि पोरानं तुम्हाला सांगतो पाया पडून आमच्या टोळीचे मेंबर व्हा. ही लोकांचे बांबू उपटायचं बाद झाला आता. ही सतरंजा झटकायचे, डीजे लावायचे, लोकांच्या वाढदिवसाचे बोर्ड आपण ठोकायचे. आपण काय भिकारी नाहीत. चपटीसाठी दुसऱ्याच्या प्रचाराला येळभर हिंडायला लाज नाही वाटत का आपल्याला? आपण काय आभार का बरेत का? 96 कोळी खानदान रक्त आहे. हे बुट करून जागणार रक्त आहे, बुट साठून जागणार रक्त नाही. म्हशी भादराना 150 रुपये म्हशी. फक्त 9 वेळा वस्तारा फिरवायचा आहे. इकून 4 आणि इकून 4 आणि शिफ्टी कुल 1 झाली ना भादरून म्हैस. कोणाची भोंगे घेऊन बोंबलं धिंडायचं आयुष्य गेलं ना. नाही का बायका मिळालं. 35 झालेत, काही 15च राहिले मारायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पर्यंत नाही पसंत केला. त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण यायला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला मला पाहिला आलता. यांचं काय घेऊन कशाला कोणाचे भोंगे घेऊन बोंबलं देणार? ह्या आत्ताशी मोकळ्या झाल्यात. या महिनाभर प्रचाराला होत्या. कोणत्या पक्षाची सभा आहे तिला माहीतच नाही. चालली गाडीत. आणि एकाच बाईनं 3 सभा काढल्या. फक्त गळ्यातलं फडकं बांधवायचं. टोळी तीच. फक्त या गाडीतून उतरायची. कमावले 500 रुपये. दिवाळी टाकाटक केली. आता बसली थोबाड वासून. यांचे बा ना गारवाला आले मागच्या महिन्यात. गाल लाल जुलाब झाले त्यांना 1.5 महिना. आता काय दरिद्री हो. आता काय? आता कोण फिरायला? अरे पावसाळा संपल्यावर कुठं खेकडं निघत का भाऊ? खेकडं कवर आहेत. हे इंदुरीकडचं कीर्तन आहे भाऊ. हो मी मरण ना महाराज. मी मरणार नाही 25 वर्ष, पण मी मरण ना तरी तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ आपलीच आठवण येणार ध्यानात. तुम्हाला आता थोडा राग येईल का इंदुरीकर डायरेक्ट बोलतो, पण महाराज आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बाकीच्यानी तुमचा मित्र म्हणून ऐका. ते काल खरंय, आज खरंय, उद्याही खरंय. फक्त कानाला वाईट आहे. 40% पोरं पुढाऱ्याच्या वाट हिंडून भिकारी झालेत. काय मध्ये तुमचं? भिकारी झाले. बिडी नाही राहिली वडायला. अंडरपॅन्ट नाही. एकच अंडरपॅन्ट पिळून निश्चित आहे आणि विकासाच्या गप्पा आणते. बायका सुद्धा दुसरीकडून आणावं लागल्या. नांदेड, परभणी. तिकडूनही मंगळवारी आणली, गुरुवारी ती गेली. जागरण गोंधळाच्या आत लंगर तुटला. काहीच नाही राहिलं. आता हसाल रे, आता हसाल, पण प्रत्येक वाक्य भोगाल. याच्यावर तुमचं मत काय? खरं आहे का खोटं आहे? काही नाही राहिलं जगात. पोरांनो कोणाच्या नादी लागू नका. कीर्तनात बसलेला 25 बाया अशा निघतील आता माया पुढं. आत्ता का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत? आत्ता माया पुढं बसेल का बोलो? हा नाव सांगायला लावू नका.
अरे फक्त रक्ताचे नाते संपलेत, काय राहिलं ह्या जगात? अरे ह्या जगात जर कीर्तनं नसते, सप्ताह नसता, मंदिरं नसते, तर माणसंच राहिली नसती. तुमचं काय मत आहे? काय राहिलं ह्या जगात? अरे आज कुठंतरी भागवत कथा चालू आहे, कुठंतरी रामकथा चालू आहे, कुठंतरी कीर्तनं चालू आहेत, आणि म्हणून लोकांचे मेंदू वाश होतात, आणि म्हणून माणसं थोडी बरी आहेत. यावर तुमचं मत काय? नाते संपले रक्ताचे, रक्ताचे नाते संपले, भावबंद तर मेले, भावबंदाचा काही विषय राहिला नाही. महाराज घाई 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 खांदेकरी व्हायला माणसं राहिले नाहीत. तुम्हाला पाया पडून सांगतो, 3 गोष्टी जपून वापरा. 1 अंगातली ताकद जपून वापरा, 2 खिशातला पैसा जपून वापरा, आणि 3 आयुष्यातला वेळ जपून वापरा. महिला मंडळ घरात 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, 2 वीज जपून वापरा, आणि 3 वाणी जपून वापरा. महिला मंडळ घरात 3 गोष्टी जपून वापरा. पाण्याचा वापर कमी करा, कमी करा. भांडे घासताना नळ बंद ठेवत जा, नळाला तोट्या बसून घ्या, सारखं पाणी चालू आहे. पाणी जपून वापरा. घरातली लाईट जपून वापरा. महाराज फक्त ह्या 2-4 वर्षात तुम्हाला लाईटीचा प्रॉब्लेम का आला नाही, तर पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं कोणाच्याच विहिरीवरच्या मोटरी 6 वर्षात चालू झाल्या नाही, त्यामुळं ती वीज पुरली. यावर्षी प्रत्येकाच्या विहिरीला पाणी आलंय, रब्बी चांगला निघणार आहे, आणि त्यावेळेस तुम्हाला 4च तासावर लाईट येईल. काय मत आहे तुमचं? ऊर्जा जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्यांचा आदर ठेवा. तुम्ही काय तिकडून 2-4 ताटल्या 5-7 आंबे घेऊन आली म्हणजे तू ज्या गिरदारी घेऊन नाही आली. जरा बजेटमध्ये राहा. बचत गट काढी 3 सासरा उपाशी मारी ती. जरा ताण कमी करा. सांगा विनोद आहे का? आणि अंगातली ताकद जपून वापरा. तरुण पोरं हे दारुडे बिरुडे बेवडे बेवडे जरा नीट ऐका ना, आलाय का? अंगातली ताकद टपऱ्या पेटवायला वापरू नका. अंगातली ताकद दंगली करायला वापरू नका. अंगातली ताकद मोर्चे काढायला वापरू नका. अंगातली ताकद आंदोलनं करायला वापरू नका. अंगातली ताकद गायीची सेवा करायला वापरा. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करायला वापरा. अंगातली ताकद घरातल्या आईची सेवा करायला वापरा. आणि अंगातली ताकद भारत मातेची सेवा करायला वापरा. काळ्या आईची सेवा करा, आज तोटा होईल उद्या फायदा होईल. गोठ्यातल्या गाईची सेवा करा, आज दूध मिळणार नाही पण उद्या आशीर्वाद मिळेल. घरातल्या आईची सेवा करा, कृपा होईल. आणि देशाची सेवा करा, सुखी जगाल. आणि मग देशाच्या सीमेवर लढणारी पोरं गरीबाची जीत. 288 मध्ये एकाचं पोर तरी मिलिटरीत आहे का? आहे का कोण? श्रीमंताची पोरं मिलिटरीत जात नाही. मग मिलिटरीत पोरग कुणाचं जातं? ज्याचा बाप म्हशी वळतो, ज्याची आई भात काढते, तिचाच पोऱ्या सीमेवर लढतो. दंगली बिंगली करायला वापरू नका. आता पहिले दिवस राहिले नाही. कायदा कडक झालाय. 10 वर्षापासून महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करते. आता ते दिवस गेले. टपरी पेटवान पळून जाते दिवस गेले. आता 100% जनता शिशी कॅमेऱ्यात येईल. जर क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी पेटवताना, अशी खुटी गुतन तुझ्या. खोटा उपटन पण खुटी निघायची नाही. आता ते दिवस गेले. 3 महिने जामीन नाही. आता 3 महिने जामीन नाही. आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. माझा टेलपणा कमी करा. तुम्हाला काय लोक वापरून घेते, शेपरून देते, पुढं करून अंदाव का जाते निघून. तुम्ही ज्यांच्यासाठी आंदोलन केले ते तुमचे गुन्हे घ्या, मागे घ्यायला तरी तयार आहे का? तुम्ही का मारता घेण्यान देण्याचं? का मारता? लोकांच्या प्रचाराला मरायचं, टपरीला धक्का लागला तुम्ही जेलमध्ये जायचं. ज्यांचे तुम्ही प्रचार केले त्यांनी भाषणं जोडायचे, तुम्हाला हात गुंतून द्यायचं. कोण सोडितं कोणला? कशाला मारता? आमच्या टोळीत या आणि मरेपर्यंत फुकाट खा. हरिपाठ येऊ नाही तर नाही येऊ. हे आता हे एवढे आहेत का? एवढे टाळवाजी त्यात का? नाही. पण जेवण 500 आहेच ना.